चलावळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पाये पेटे झाला सेन खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाये पेटे झाला सेन तुका मने धावे मग अवगे बरवे बहु केली वनवन पाये पेटे झाला सेन विठ्ठल विठ्ठल सकळ विद्येचे अधिकरण ते जीवनो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता पांडुरंगा दुसरे चरणा संतासिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन झालो चरण शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी आवार करे संताच्या चलावळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पाये पेटे झाला सेन प्रस्तुत्राने प्राप्त प्रसंगी आजच्या काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता चिंतना करता निवडलेला अभंग संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा त्यांच्या गात्यातील गवळणे प्रकरणातील असणारा सुंदर असा सर्वांच्या पाठातील अभंग आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून
संत सम्राट जगद्वंदने जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये गोकुळाशी गोपाळांच्या सहवासामध्ये गायी राखत असताना जो आनंद घेत आहेत गोकुळाशी गोपाळ भगवान परमात्मा आणि त्या गोकुळाशी गोपाळांच्या मनातला भाव ओळखून गोकुळाशी गोपाळांचं जीवन परिपूर्ण होण्याकरता गोकुळाशी गोपाळांना गायी वळण्याबद्दल आव्हान करतात आणि आपण गायी वळल्यानंतर काय करायचं बैसू जीवू एके ठाई अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळाशी गोपाळांना केलेलं आव्हान त्याचाच अनुवाद जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज चारी वेदाचं सार काढून तुमच्या आमच्या उद्धाराकरता तुमच्या आमच्या कल्याणाकरता जो पंचम वेद गाथा संहिता निर्माण केलेला आहे त्या गाथ्याच्या अनेक अभंगातून अनेक अभंगाचं सार घेऊन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळाशी गोपाळांना केलेलं आव्हान ते आव्हान नुसतं गोकुळाशी गोपाळापुरतं नाही तर या भूतलावर मनुष्य जीवनामध्ये आलेले जे मानव आहेत मनुष्य देहाला आलेले तुम्ही आम्ही जे भाविक आहेत भक्त आहेत मानव आहेत आपल्याही जीवनामध्ये आपलंही जीवन परिपूर्ण होण्याकरता आपणही आपल्या जीवनामध्ये गायीचं पालन पोषण करत असताना आपणही आता चला वळू गायी बैसू जीव एकेटाही हे अनुवाद तुमच्या आमच्या करता किती महत्त्वाचा आहे आणि काय केलेलं आहे याचा अनुवाद आपल्याला या काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय या ठिकाणी देणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे. आदरणीय प्रातस्मरणीय सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या समाधीस्थळी श्री क्षेत्र सीतारामगडावर प्रतिवर्षाप्रमाणे यही वर्षी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबाला या स्थूल देहाचा निरोप घेऊन यावर्षी 11 वर्ष पूर्ण होत आहेत. पण त्यांच्या 11व्या कीर्त आपलं पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने आणि बाबांच्या इच्छेप्रमाणे अगदी अल्पशा काळामध्ये भगवान विष्णूच्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून बाबाच्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्या मंदिराचं त्या शिखराचं काम पूर्ण झालं हे सिद्ध करण्याकरता बाबांच्या मंदिरावर शिखरावर 25 तोळ्याचा सुवर्ण कळश स्थापन करून या तीनही कार्यक्रमाचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने दुग्ध शर्करा योग साधून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 आणि आपल्या सर्वांच्या परमभाग्याने दुपारच्या सत्रामध्ये आपल्या बाबांच्या परिचयाचे बाबांचे भक्त म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आपण सर्व भक्त आहोतच आहोत. परंतु ज्यांनी यावर्षी स्वतः त्या महत्त्वाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं असे बाबांचे भक्त बाळासाहेब दिंडोरे यांच्या जीवनामध्ये बाबांच्या कृपेने आलेला अनुभव आणि त्या अनुभवातून उत्तीर्ण होण्याकरता कृतज्ञ भावनेतून यावर्षी आदरणीय प्रातस्मरणीय प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जादेवळेकर यांच्या सुपुत्राच्या अर्थात आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य वेदशास्त्र संपन्न
गोविंद महाराज जाडेवळकर यांच्या रसाळवाणीतून श्रीमद भागवत कथा हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या चाललेल्या सोहळ्याचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने बाबांच्या आशीर्वादाने या सोहळ्याला आजच्या काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून परिपूर्णता मिळणार आहे, परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा यज्ञ हा सोहळा आज बाबांचे पुण्यतिथी अर्थात समाधीवर पुष्पवृष्टी करून या सोहळ्याला पूर्णत्व प्राप्त करून द्यायचं आहे। आजची ही काल्याची कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्वांच्या आज्ञेने तथा बाबांचे संपूर्ण भक्तगण, इथे जमलेले श्रोते, महिला मंडळी, पुरुष मंडळी, भजनी मंडळी, गडाकरता संपूर्ण वेळ देऊन गडाचा कारभार संपूर्ण पाहणारे, मला मोलाचं सहकार्य करणारे संयोजक मंडळी, सप्ताह समिती संयोजक मंडळी यांच्या आज्ञेने सेवा माझ्याकडं आलेली आहे। माझ्याकडं म्हणण्यापेक्षा आजची सेवा ही माझ्याकडं नसून ज्याने पैठण ते पंढरपूर वारीच्या माध्यमातून भागवत संप्रदायाची पताका फडकवली असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय सिद्ध संत सद्गुरू सीताराम गीते बाबा यांच्या आशीर्वादाने आणि ज्यांनी मला माळ घालून कृतार्थ केलं, मला जवळ घेतलं आणि जाता जाता आपल्या सर्वांच्या साक्षीने ही पाठीमागे त्यांची परंपरा सांभाळण्याची जबाबदारी निमित्त भक्त मी आहे, आपल्या सर्वांच्या खांद्यावर दिलेली आहे। पण सर्वांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून, एक सेवक म्हणून, चाकर म्हणून ही सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त होत आहे। ही सेवा प्राप्त होत असताना आज या ठिकाणी हा जनसागर, बाबांच्या भक्ताचा असणारा जनसागर या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी स्थानापन्न आहे। महिला मंडळी, पुरुष मंडळी आणि विशेष रूपाने या व्यासपीठावर एकाहुनी बळी रे असे गायन क्षेत्रातले, वादन क्षेत्रातले, कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणारे, या माध्यमातून लाभलेले व्यासपीठावर कीर्तनकार, प्रवचनकार हे यांची विशेष उपस्थिती आहे। खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आपण खेळ खेळत असतो, खेळ खेळण्याकरताच आपलं जीवन आहे आणि खेळ खेळत असताना दोन गटामध्ये खेळ खेळायचा असतो। त्या दोन गटामध्ये एकाचा पराजय होत असतो आणि एकाचा विजय होत असतो। पराजय निश्चितच आहे आणि विजय निश्चित आहे, अर्थात विजय होत असतो। अनेक वेळा अनेक ठिकाणी विजय झालेला पाहिलेला आपण आहे। विजय निश्चित असतो विजयाचा, पण तो विजय निश्चित होत असताना विजय तर होवाच होवा, पण गडी राखून व्हावा। विठ्ठल सारे गडी बाद झाले आणि शेवटी विजय झाला खऱ्या अर्थाने, परंतु गडी राखून विजय होणं महत्त्वाचं आहे। आज या ठिकाणी व्यासपीठावर गायनाचार्य, वादनाचार्य, कीर्तनकार, काही गायकाला चाल मिळाली नसेल, खेळण्याकरता आलेत पण खेळायला मिळालं नाही, वादन करण्याकरता आज आलेले आहे, वादन करायला मिळालं नाही, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, इथे आले त्यांना सेवा मिळणे म्हणजे हे गडी राखून आहेत, ऐका नाही। विठाला विठाला विठ्ठल माझं परम भाग्य नव्हे, सीतारामगडाचं
दर्शनाचं परम भाग्य विठ्ठल याच्यामध्ये गेले अनेक वर्षापासून माझ्या पाठीशी राहून मला खंबीर साथ करणारे, प्रत्येक दिवशी व्यासपीठावर स्थानापन्न होऊन माझी उणीव भरून काढणारे आदरणीय हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज गीते देगुळकर या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण माझे गुरुबंधू उत्तम महाराज वराट या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण संगीतातले बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे असणारे भाकरे महाराज आहेत. उत्कृष्ट कीर्तनकार आदरणीय गाडे महाराज आहेत. आणि आदरणीय हरिभक्तपरायण खऱ्या अर्थाने बाबा ज्या गावाला अनेक वर्षे राहिले असे असणारे उंडेगावचे जावाई, उंडेगावचे जावाई समजल्यानंतर मी त्यांना जावाईच म्हणून समजला होतो. उंडेगावची याची अर्थ सीतारामगडचा जावाई म्हणजे ज्याच्या काय जातं असे मिळून संस्थांचे आदर्श कीर्तनकार आणि आपल्या भूम तालुक्यातले असणारे आदरणीय हरिभक्तपरायण संभाजी महाराज या ठिकाणी आज आहेत. बाबा उंडेगावला राहत असताना शेरे परिवारातले काही लंगोटियार बाबा संघ खेळ खेळायचे असे. बाबा त्या काळात पवायचे, हुतुतू खेळायचे, या ठिकाणी क्रिकेट काय म्हणते चिंडूपळी खेळायचे. त्या खेळापैकी आमच्या असणारे उंडेगावचे शेरे परिवार, त्या शेरे परिवाराचे ते जावाई झालेले आहेत. खऱ्या अर्थाने ते लाभणं म्हणजे असे विद्वान कीर्तनकार सीतारामगड काय आणि उंडेगाव संस्थान काय अशा संस्थानला असे कीर्तनकार लाभले म्हणजे खऱ्या अर्थाने यावर्षी ते आपल्याकडे आलेत. उन्हाळ्यात त्यांचं लग्न झालं, आम्ही लग्नाला सर्व हजर होतो. ते खरं आज उंडेगावला गेले असते पण अजून त्यांची बोळवण झालीच नाही. कारण बोळवण झाल्याशिवाय जावयाला सासरवडीला जाता येत नाही. एकदा का जावायची बोळवण झाली की जावा एकदा नाही राहायला जातो सासरवडीला. मी माझं सांगितलं का? विठ्ठल विठ्ठल असो. खऱ्या अर्थाने प्रत्येकाचा नावाचा उल्लेख येणे होणे शक्य नाही. आमचे भजन सम्राट हरिभक्तपरायण आमचे मुरकुटे महाराज, आमचे असणारे आमचे असे गीते महाराज, हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज प्रकड, बबन महाराज, आमचे श्रीराम महाराज, बाबांच्या मांडीवर ज्यांचं बालपण गेलं असे श्रीकृष्ण महाराज, आमचे भरत महाराज गेले 7 दिवस या ठिकाणी संगीताची साथ करण्याकरता लाभलेले आपल्या भागातले एक आदर्श गायनाचार्य. मी परवा त्यांचं नाव कळलं. खऱ्या अर्थाने आज आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांना प्रति माऊली समजलं जातं असे असणारे आदरणीय प्रातस्मरणीय आमचे असणारे जे खऱ्या अर्थाने हरिभक्तपरायण आमचे असणारे बिभीषण महाराज आळंदीला असताना त्यांचं बाबांचं कीर्तन एखाद्या संस्थेत ठरलं तर खऱ्या अर्थाने आधी निरोप द्यायची ते बिभीषण महाराजला बोलवा. म्हणजे असा आनंद ज्यांनी घेतलेला आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या नामांकित कीर्तनकार साथ करण्याकरता. आणि इथे अखंड असणारे हरिभक्तपरायण बिभीषण महाराज कोकाटे आहेत. आपल्या भागातले बाबांच्याच गावचे तेलक्षीचे हरिभक्तपरायण आमचे असणारे हरी महाराज काळे आहेत. कल्याण महाराज भाग्यवंत आहेत. आमचे असणारे राजोरीचे असणारे हुंबे महाराज या ठिकाणी आहेत. आमचे असणारे गोजवडचे गोजवडकर महाराज आहेत. भोसले महाराज आहेत. आपल्या आळंदी संस्थेतले आमचे असणारे हरिभक्तपरायण आश्रम संस्थेतली संपूर्ण साधक मंडळी या ठिकाणी आहेत. इकडे गणेश महाराज आहेत. आमचे असणारे ओंकार महाराज आहेत. आमचे असणारे लोंढे महाराज आहेत. आपल्या परंडा तालुक्यातले आदर्श गायनाचार्य आमचे असणारे वैभव महाराज आहेत. आत्ता ज्यांची सुंदर चाल झाली हरिभक्तपरायण खऱ्या अर्थाने जोड अशी लागावा, जोडीच जोड ऐका नाही. हरिभक्तपरायण आमचे मुकुंद महाराज बोर आहेत. आणि आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य परमस्नेही आमचे अविनाश गुरुजी आणि आदरणीय हरिभक्तपरायण आमचे आश्रम महाराज साबळे यांनी खऱ्या अर्थाने आपल्या भागाला एक एक रत्न देण्याचं काम केलं. ते
आदरणीय हरिभक्तपुरमचे असणारे अंगद महाराज, हरिभक्तपुरम दीपक महाराज, हरिभक्तपुरमचे असणारे माऊली महाराज खोशे, आमचे असणारे सुरोशे महाराज, हे गुणवान टाळकरी मंडळी खऱ्या अर्थाने. आणि आदरणीय हरिभक्तपुरायण महेश महाराज, सुरोशे महाराज आणि हरिभक्तपुरायण गेली 7 दिवस या ठिकाणी असणारे प्रवीण महाराज, एकाच एक हवणी एक बळीरे खऱ्या अर्थाने असे महाराज या ठिकाणी आहेत. विशेष रूपाने 7 दिवस मृदंगाची साथ करण्याकरता हरिभक्तपुरायण आसराम महाराज साबळे यांचं तर वर्णन माझ्या शब्दाने मला करता येणं शक्यच नाही. पण खऱ्या अर्थाने आपल्या सप्ताहाला पूर्ण वेळ देणारे आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये मृदंगाच्या मदतीतून प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करणे हरिभक्तपुरायण आसराम महाराज साबळे. आणि ते इथे आहे मुल्यामुळं ऐका नाही, आंब्याला पाड लागल्यानंतर ऐका नाही, पोपटाला बोलव लागत नाही, असे साथीला असल्यामुळं इथे अचानक लाभलेले हरिभक्तपुरायण पंचाळ महाराज, हरिभक्तपुरायण जगताप महाराज खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी येणं म्हणजे हे सर्व गायक वादकामुळं ही लाभलेली मैपती आहे. आमच्या मार्शल तालुक्यात वाढलेले शिंदे महाराज, त्यांचे गावकरी असणारे पीटी महाराज आमचे असणारे फडाचेच पीटी मास्तर आहेत. हरिभक्तपुरायण आमचे असणारे सुभाष महाराज, माझे परमने स्नेह असणारे आळंदी संस्था सुरू करत असताना पहिल्यांदा ज्यांनी मला स्वीकार केला असे असणारे नारायण महाराज दौंड आहेत. त्यांचे पक्वाजी आमचे असणारे टेलू महाराज भांडवलकर, त्यांचे संपूर्ण सहकारी आमचे असणारे आणि बाबाचे असणारे परमभक्त या ठिकाणी लक्ष्मण महाराज देवळगावकर ते या ठिकाणी आहेत. भागवतकार आहेत या ठिकाणी आहेत. आमचे विनयकरी श्रीराम महाराज आहेत. आमचे विनयकरी गीते महाराज आहेत. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे ज्यांनी मला खऱ्या अर्थाने मी शाळेत शिक्षण घेत असताना पाचंगरीला मी 9वी फेल झालो. तसे माणसं फेल होतात. 9वी फेल झालो मी, ऐका नाही. 9वी फेल झाल्यानंतर या पोराला काय करायचं ऐका नाही, याच्याकरता हरिभक्तपुरायण आपल्या फडाचे भीष्माचार्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे बाळोप्पा यांनी मला स्वतः 9वी फेल झाल्यानंतर मला डिक्सळला बोधले महाराजांकडे नेऊन सोडलं. आणि तिथून माझ्या खऱ्या अर्थाने परमार्थ शोध आहे. तसे पहिलं तर लहानपणी डिगुळला बाबा असताना आमच्या मैनाबाई आमच्या आत्या ते डिगुळला पाटलाच्याकडे बाबा असायचे. त्यावेळेस त्यांच्या हातातून माझ्या गळ्यात माळ पडली, माझ्या खऱ्या परमार्थ सुरुवात झाली. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने मला डिक्सळला पोस्त केलं. खऱ्या अर्थाने मी एक म्हणलं मी 9वी फेल झालो त्याचं काय कारण असेल. खऱ्या अर्थाने काही गोष्टी खूण आहेत पण होतात, त्याचे काहीतरी कारण असलं पाहिजे ऐका नाही. मी जर पास झालो असतो तर मॅट्रिकला गेलो असतो, मॅट्रिकला मी पास झालो मी कुठंतरी गेलो असतो ऐका नाही. आणि माझ्या जीवनामध्ये फक्त मला वैकुंठवासी पातस्मरणीय महादेव बाप्पाच्या मुलीने एकदाच माळ घातली असती, एकदाच माळ घातली असती, हार घातला असता ऐका नाही. पुन्हा माझ्या जीवन हार आला नसता. 9वी फेल झालो याच्याकरता त्याचं कारण आहे बाबा मला तुझ्या गळ्यात इतके हार पडणार आहेत, इतके हार पडणार आहेत की तुला बोलायला माईकवर जवळ येणार नाही, इतके हार तुझ्या गळ्यात पडणार आहेत. तुला याच्याकरता 9वी फेल केले ऐका नाही. खऱ्या अर्थाने मॅट्रिक पास होणार नापास होणारे बरेच आहेत, 9वीला कुणी फेल होत नाहीत, पण त्यात माझा नंबर आहे ऐका नाही. खऱ्या अर्थाने त्याचं कारण आहे ज्यावेळेस मी शाळेत होतो तुला मला काहीच आलं नाही ऐका नाही. मी नेहमी सांगत असतो अभिमानाने ऐका नाही. मी 1ली ते 9वीपर्यंत शिकलो. शिकत असताना मला आलं असं गेलं नसेल, पण भारतीय राष्ट्रगीत जनगण मला आलंच नाही. बाजूला यायचं पण आमचे मंजिरीचे गीतीसर असायचे पीटीचे आणि त्यांच्या तासामध्ये अनेक मुलाला जनगणमन लावायची. मला त्यावेळेस जनगणमन लावायची ऐका नाही. माझं शेवटला कधी गेलंच नाही. खऱ्या अर्थाने असा मी आज्ञाने खऱ्या अर्थाने असा दगड आहे, परंतु या जसं गावोबावर नाथांची कृपा झाली तशी या दगडावर सिद्ध संत सद्गुरू सीतारामाची कृपा झाली. पण खऱ्या अर्थाने इथे येण्याचा योग आला. खऱ्या अर्थाने अनेक बरेचशी मंडळी या ठिकाणी राहिले. आमचे भागवत सर असतील, तुमच्या स्तरे भजन कीर्तनकार हरिभक्तपुरायण दिविशन महाराज आहेत, महादेव महाराज बैर आहेत, आमचे तिरंगशीकर आहेत, राजकीय क्षेत्रातले माझ्या पाठीच्या आकडा असणारे आमचे सुरेश भाऊ भोसले आहेत, हरिभक्त तुमच्या स्तरे नामदेव महाराज चव्हाण या ठिकाणी आहेत.
आमचे कालिदास महाराज नागरगोजे आपल्या तालुक्याचे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचंही या ठिकाणी योगदान आहे. अशी अनेक मंडळी आहे खऱ्या अर्थाने. आणि विशेष रूपाने आमच्या तांबा राजूचे आमचे सदाभाऊ आहेत, सीतारामभाऊ आहेत. आज आले का उरकामानाला. आणि विशेष रूपाने या ठिकाणी चालीवर नाचण्याचं काम करणारे नाचू कीर्तनाची रंगी माणसाने नाचावं, पण कुठं नाचावं खऱ्या अर्थाने याची अनुभव घेऊन अखंड अशा वयातही नाचण्याचा छंद धंदा आहे. देहाची पर्वा नाही, वयाची पर्वा नाही असे आमचे गरजे बाबा खऱ्या अर्थाने भगवान बाबाने मेलेल्या अवस्थेत जीवन केलं आणि त्यांनी जीवन केल्यामुळं या श्वासापर्यंत ते आज निरोगी आहेत. खऱ्या अर्थाने हे बाबाची कृपा, बहुची कृपा आणि सिद्ध संत सीताराम बाबाची कृपा. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने माणसाच्या ठिकाणी काहीतरी उणीव असते. काही माणसाला लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. काही माणसाला जवळच दिसतं, लांबचं दिसत नाही. जवळ दिसतं, लांबचं दिसत नाही. तसं मला लांबचे दिसले, परंतु मला दोष असल्यामुळं जवळचे दिसत नाहीत. ते खऱ्या अर्थाने आपल्या संस्थेतले एक आदर्श कीर्तनकार टीव्हीवर ज्यांचे अनेक वेळा काम चॅनलच्या माध्यमातून कीर्तनं पाहायला मिळतात असे आदर्श कीर्तनकार हरिभक्तपरायण अनिल महाराज माकले आहेत. आळंदी संस्थेतले संपूर्ण जे महाराज आहेत. आमच्या स्तरी प्रवीण महाराज दुधाळ पारायणावाले आहेत. खऱ्या अर्थाने त्याच्याबरोबर आमच्या स्तरी आळंदी संस्थेतले महाराज काय नाव त्यांचं खऱ्या अर्थाने. आणि खऱ्या अर्थाने माझं वय बसायचं नाही, पण नाईलाजाने मला बसावं लागते. मला खाली बसवणारा आमचे माऊली महाराज नगरे त्यातनी मी आज भरपूर बोलणार आहे. मला 7 दिवसात भरपूर बोलत होतं, पण मला बोलायलाच वेळ मिळाला नाही किंवा बोलून न देणारा ऐका नाही. कारण माऊली बोलला की सारे म्हणाले महाराज तुम्ही आता खाली बसा, आता तुमचं कामच नाही ऐका नाही. असो आमचे माऊली महाराज नगरे खऱ्या अर्थाने बोधले महाराज एकदम मला बोलले होते ऐका नाही. कोणताही व्यक्ती असू पुढं सकल्यानंतर त्याला संरक्षणाकरता कोणतरी असावं लागतो ऐका नाही. बोधले महाराज बोलले होते मालिंग बुवाला संरक्षणाची गरजच नाही ऐका नाही. असा पाठीमागे उभा राहणारा ऐका नाही, बोलण्यात दिसण्यात अंगात ऐका नाही संरक्षणाची गरजच नाही. फक्त त्यो माझ्याजवळ असावा, टापच नाही माझ्याजवळ यायची. विठाला विठाल सुभाष आजबे आहेत ऐका नाही. मला किती माझ्या फळात सुद्धा जबाबदारी सांभाळायची गरजच नाही आता ऐका नाही. माऊलीसारखा तयार झाल्यानंतर तिथाची काही गरज आहे का. फक्त आता मी बाजूला सरकणं महत्त्वाचं आहे. असं मी आपला अधिक वेळ घेत नाही. आपल्या अभंगाचा सरळ भावार्थ करायचा आहे. आणि बरोबर 12 वाजता पुष्पवृष्टी करून या ठिकाणी येणारे मान्यवर मंडळी आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे प्रतिनिधी लोकनेते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचा आपला एक आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यांच्या भावना घ्यायच्या आहेत, त्यांचा सन्मान आपला करायचा आहे. मग मी 12च्या पुढं अजिबात जाणार नाही. 12पर्यंत आपलं पुष्पवृष्टी करेपर्यंत अभंगाचं सरळ चिंतन करायचं आहे. सेवेकरता जो अभंग घेतला आहे तो अभंग भगवान श्रीकृष्ण परमात्माने गोकुळामध्ये गायी राखत असताना, गायी सांभाळत असताना, नाना खेळ खेळत असताना गोपाळाला जे केलेलं आव्हान आहे त्याचा अनुवाद करायचा आहे. आणि तो अनुवाद करण्याकरता म्हणजेच काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन आपल्या नामसप्तातला अतिमहत्त्वाचा घटक असतो. कारण काल्याच्या कीर्तनाने नामसप्ताहाला पूर्णत्व प्राप्त होत असतो ऐका नाही. आणि कोणतेही अनुष्ठान कोणतीही साधना करत असताना त्या साधनेला अनुष्ठानाची फार महत्त्वाचं आपलं परिपूर्ण महत्त्वाची गरज असते. मग परिपूर्णता प्राप्त होण्याकरता काल्याचं कीर्तन आपल्या नामसप्ताहामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अतिमहत्त्वाचा घटक आहे. काल्याचं कीर्तन झालं की नामसप्ताहाला पूर्णत्व प्राप्त होत असतं. मला वाटतं काल्याचं कीर्तन हे नामसप्ताहापुरता नाही तर
आपल्याही जीवनामध्ये जसं काल्याच्या कीर्तनातून काला मिळून नामसप्ताहाला पूर्णत्व प्राप्त होतं, तसं आपल्याही जीवनामध्ये आपल्याला मिळाला काला मिळाला की आपलंही जीवन परिपूर्ण होत असतं. कारण काला अति महत्त्वाचा घटक आहे. काला असा घटक आहे की ती केवळ तुमच्या आमच्या करता आहे. नव्हे नव्हे तुमचा आमचा जन्म मिळाला आहे ते कशा करता मिळाला आहे? केवळ काल्याच्या प्राप्तीकरता. मनुष्य देहाला येऊन जर काला नाही मिळाला तर मनुष्य जीवन व्यर्थ ठरतं. ज्याच्याकरता आपण आलो ते न मिळवणं, ते न करणं म्हणजे या देहाचा वापर अनाठाई करून आपली अधोगतीला सामोरे जाणं हे मग काला अतिमहत्त्वाचा घटक आहे. काला कालामध्ये काय आहे? काला याचा नाम जीव ब्रह्म ऐक्य, जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य, आपला आणि देवाचं ऐक्य या नाम काला आहे. खऱ्या अर्थाने तो काला आपल्याला प्राप्त होणं म्हणजे आपल्या जीवनातला अतिमहत्त्वाचा घटक आहे. आणि तो घटक अर्थात काला मिळण्याकरता तुमचं आमचं जीवन आहे. तो काला मिळण्याकरता पुन्हा पुन्हा उत्सव, पुन्हा पुन्हा पुण्यतिथी, पुन्हा पुन्हा वारी, पुन्हा पुन्हा पारायण करून तो काला मिळवायचा असतो खऱ्या अर्थाने. आणि काला मिळवण्याकरता काल्याचं कीर्तन महत्त्वाचं आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर काल्याच्या कीर्तनामध्ये आजच्या दिवशी वक्ता हा बांधलेला असतो. म्हणजे दाव्याने का पळून जाऊ नये म्हणून नाही का? नाही बरं. हां, बांधलेला म्हणजे विषयाने, चिंतनाने, काही मुद्द्याने तो बांधलेला असतो. आजच्या दिवशी वक्त्याने या ठिकाणी काल्याच्या कीर्तनातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 8व्या अवतारामध्ये काय लीला केल्या त्या लीले चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आता या ठिकाणी आपल्या गावाचे परमभक्त तुमच्या स्तरी ज्येष्ठ कीर्तनकार, मला वाटतं शुद्ध एकाबद्ध एकादशीला प्रत्येक वेळेस इथं कीर्तन असतं. परंतु शुद्ध वारीला आम्ही संपूर्ण पंढरपूरला असतो. बरेचसे गायक वादक पंढरपूरला असतात आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस शुद्ध एकादशीची प्रवचनाची सेवा करणारे बाबाचा आशीर्वाद ज्यांना आहे आणि बाबांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने ते कोमामध्ये गेले, ते बेशुद्ध झाले होते. परंतु पुन्हा बाबांनी आयुष्य देऊन एक परमार्थ करण्याकरता कथेची सामुग्री देह अवसानावरी या देहाला पुन्हा बाबांनी बळ देऊन वारी करण्याकरता प्रत्येक वारीला प्रवचनरूपी सेवा करणारी हरिभक्तपरायण आपल्या फडाळचे ज्येष्ठ कीर्तनकार संपनदादा जायबाई या ठिकाणी आले आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी कीर्तनातून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये काय केलं, खऱ्या अर्थाने चरित्र कसं केलं त्याचा अनुवाद आजच्या दिवशी करतो. आजच्या दिवशी त्याचं वर्णन करायचं, ते चरित्र श्रवण करायचं. कारण केले देवे गोकुळे, गोकुळामध्ये काय चरित्र केलं त्याचा अनुवाद आजच्या दिवशी करावा लागत असतो. पण वेळ असला तर विठ्ठल विठ्ठल
या ठिकाणी वृंदावनवासी गेली 2-3 वर्षापासून आपल्या खरडामध्ये आपलं जवळवून करून या ठिकाणी एक आगळं वेगळं अधिष्ठान निर्माण करण्याची ज्यांची भूमिका आहे आणि ज्यांचं नावच आहे आदरणीय हरिभक्तपरायण बालसन्यासी पागल बाबा या ठिकाणी आले आहेत. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थाने त्यांची ओळखच पागल बाबा आहे. रात्री आपण ऐकलं खऱ्या अर्थाने पागल याचा अर्थ आहे बिघडलेले ऐका नाही, परंतु पागल याचा अर्थ आहे भगवंताच्या भक्तीत देहभान विसरून पागल होणारे पागल बाबा. मला वाटतं ते स्वतः पागल नाही तर त्यांच्या सहवासात जाणारे आमच्या खरडा नगरीतले अनेक तरुण की ज्या तरुणाने दारू सोडली, मांसाहार सोडला आणि त्या तरुणांनाही पागल करण्याचं काम करणारे हरिभक्तपरायण आमच्या स्तरे पागल बाबा या ठिकाणी आहेत. सुंदर अशा राम मंदिराची उभारणी या ठिकाणी करत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांना एक वेगळी शक्ती आहे. आपल्या तालुक्यामध्ये अनेक संजीवन समाध्या आहेत. त्या समाध्या नेमक्या कुठे कुठे आहेत हे दाखवण्याचं काम त्यांच्या शक्तीने ते इथे करत आहेत. मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये आपल्या ओंकार मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या खरडानगरीमध्ये शिवपट्टर आहे. अनेक ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी शुक्रवार पीठामध्ये जे शिवालय आहे सर्वांच्या परिचयाचे आहे. त्या शिवालयाच्या मंदिराच्या पाठीमागे अगदी दडलेली जमिनीमध्ये गाडलेली रामा जनार्दन जे माऊलीचे म्हणजे आरतीचे ज्यांनी माऊलीची आरती लिहिली असे रामा जनार्दन यांची समाधी तिथे आहे म्हणून सांगितलं. काही त्याचे भक्त गेले, ज्यांना आज्ञा केली खऱ्या ती उकळून पाहिलं आणि खऱ्या अर्थाने तिथं समाधी निघली. खऱ्या अर्थाने अशी संजीवन समाधी या ठिकाणी अनेक ठिकाणी आहे. अत्री आपण बोधले महाराज म्हणले इथे अनेक संजीवन समाधी आहेत. बोधले महाराजांच्या पूर्वजाची इथे समाधी आहे. म्हणजे असे अनेक समाधी आहेत. याची असणारी उन्नती अर्थात प्रसिद्धी करण्याचं काम ते करत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला जवळ घेतलं. खऱ्या अर्थाने आम्ही प्रत्येक कार्यामध्ये आम्ही कुठे एकत्र असतो. परवा पंढरपूरला सुद्धा आले. म्हणलं महाराज मंदिरात कीर्तने पांडुरंगाचे ऐका नाही किंवा मला यायचे ऐका नाही. त्यांचा संपूर्ण व्याप सोडून ते माझ्याबरोबर पंढरपूरला आले. खऱ्या अर्थाने असं त्यांचं आणि माझं आणि त्यांचं एक निकटचं प्रेम आहे. खरं त्यांचंही सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि उरलेल्या वेळेमध्ये अभंगाचं सरळ सरळ चिंतन करायचा प्रयत्न करतो. 12 वाजायला फक्त मला वाटतं 15 मिनटं कमी आहेत. आपल्या 15 मिनटामध्ये या ठिकाणी एक पहिल्या चरणाचा भावार्थ करायचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये पुष्कळ लीला केल्या. म्हणतो लीला करत असताना खऱ्या अर्थाने अशा 2 लीला केल्या. तशा लीला तर भरपूर आहेत. त्याला आपण खोड्या म्हणतो. त्या खोड्या अनेक कीर्तनकार वेळाअभावी सांगत असतात. आपला ते बघायला वेळ नाही. फक्त मी उल्लेख करणार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अशी क्रांती केली 2 प्रसंग घडून आले. एक रास क्रीडा आणि काला घडून आणला. काय एक रास क्रीडा आणि काला. जिथे भगवंताने रास क्रीडा केली तिथे एकही पुरुष नव्हता, फक्त स्त्रिया. म्हणजे त्या स्त्रियांना एकत्र करून स्त्रियांना एकत्र घेऊन त्या स्त्रियाबरोबर त्या गोपीबरोबर लीला केली आणि त्या गोपींचं जीवन परिपूर्ण केलं. ती रास क्रीडा फक्त स्त्रियासंग केली, गोपीसंग केली आणि भगवंताने गोकुळाशी गोपाळांचं जीवन परिपूर्ण होण्याकरता जो काला घडून आणला त्या काल्याला एकही स्त्री नव्हती. अख्खे सर्व पुरुष सर्व गोपाळच होते. म्हणजे 2 कामं अशी क्रांती केली की एक ठिकाणी फक्त स्त्रियाला जवळ केलं आणि एक ठिकाणी फक्त गोपाळाला जवळ करून गोपाळांचं जीवन परिपूर्ण केलं आहे. आणि असं गोपाळांचं जीवन परिपूर्ण होण्याकरता आईच्या आज्ञेने भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी राखणा करण्याकरता आल्यानंतर गायी चारत असताना नानाचा खेळ खेळत असताना गोकुळाशी गोपाळांचं जीवन परिपूर्ण होण्याकरता गोपाळांना आव्हान केलं. ते कोणतं आणि कसं अभंगात Wow!
गोपाळानं आव्हान केलं, गोपाळानो आता आपण सर्व गायीची वळती करू. खऱ्या अर्थाने गायीची वळती करण्याचं आव्हान केलेलं आहे. का करायचं आहे तर गोपाळांचं जीवन परिपूर्ण होण्याकरता गोकुळ अशी गोपाळांना जो द्यायचा काला आहे तो काला त्यांना मिळावा ऐका नाही. आणि त्या काल्याने त्यांचं जीवन परिपूर्ण होण्याकरता भगवंताने गोपाळांना आव्हान केलं, गोपाळांनो चला वळू गायी, चला वळू गायी. खऱ्या अर्थाने आपण गायीची वळती करू. खऱ्या अर्थाने याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये गोपाळांच्या समवेत खऱ्या अर्थाने गायीचं पालन करण्याचं, गायीचं संगोपन करण्याचं काम भगवंताने केलेलं आहे. भगवंताने गोकुळामध्ये गोपाळा समवेत गायी राखण्या, गायीचं संगोपन केलं, गायीचं पालन केलं, गायीचं संरक्षण केलं. का केलं त्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी मुख्य कारण कोणतं असेल तर भगवंताचा जो अवतार आहे तो केवळ 2 कार्याकरता. काय ते 2 कार्य कोणतं? गो ब्राह्मण, गो माझी गाई आणि ब्राह्मण गायीचं पालन करणं, गायीचं संगोपन करणं हे भगवंताच्या अवताराचं मुख्य कारण आहे. गो ब्राह्मण आणि ब्राह्मण या वर्गाचं खऱ्या अर्थाने त्यांना पालन करणं, त्यांच्याकरता अवतार घेणं आहे. ब्राह्मण याचा अर्थ आहे आपल्याकडे शास्त्रामध्ये पुराणामध्ये 4 वर्ण आहेत. 4 वर्णापैकी श्रेष्ठ वर्ग कोणता आहे? ब्राह्मण आहे का नाही. आणि अशा ब्राह्मणाचं संगोपन करण्याकरता भगवंताला आला. पण खऱ्या अर्थाने ब्राह्मण कुणाला म्हणायचं? जे ज्या वर्णा जन्म घेतलाय का नाही, वेदशास्त्र संपन्न आहेत का नाही, विधी कर्म आपल्याकडून करून घेतात, ते तर ब्राह्मण आहेच आहे. पण खरा ब्राह्मण कोण आहे? ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, तो देवाला जाणतो, देवाला ओळखतो आणि देवाच्या प्राप्तीकरता सतत जीवनामध्ये साधना करतो, तो ब्राह्मण आहे. अर्थात भगवत भक्त आहे तो खरा ब्राह्मण आहे. अशा खऱ्या भक्ताचं संगोपन करणं, खऱ्या भक्ताचं खऱ्या अर्थाने पालन करणं, खऱ्या अर्थाने याच्याकरता भगवंताने अवतार घेतला. म्हणजे खऱ्या अर्थाने गायीचं रक्षण आणि तुमचं आमचं रक्षण, अर्थात गायीचं रक्षण आणि गोपाळाचं रक्षण करण्याकरता भगवंताने अवतार घेतला. अशा 2 वर्णाकरता अवतार घेऊन गोकुळ अशी गोपाळांचं जीवन परिपूर्ण होण्याकरता भगवंताने आव्हान केलं, चला वळू गायी, चला वळू गायी, बैसू जेवू एक एक कहे. आता आपण एकत्र बसून जेवण करू. खऱ्या अर्थाने खरं जीवन प्राप्त होण्याकरता जेवणामध्ये जेवण करत असताना आपल्यावर संकट येऊ नयेत का नाही. आपलं जेवण अगदी व्यवस्थित आपल्या मुखात जावं याच्याकरता काही बंधनाची गरज आहे. आपण नंतर ते पाहायचा प्रयत्न करू. आत्ता या व्यासपीठावर आपल्या सर्वांचे, आपल्या जामखेड तालुका कर्जत तालुक्याचे असणारे आमदार की ज्यांच्या निधीतून खऱ्या अर्थाने हा भव्य दिव्य मंडप आपला पाहायला मिळाला, असे आपले लोकनेते आदरणीय आमच्या स्तरे रोहितदादा पवार या ठिकाणी आले आहेत. आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. त्यांच्याबरोबर आमच्या स्तरे त्यांचे कार्यकर्ते विजवांना या ठिकाणी गोलेकर या ठिकाणी हे संपूर्ण कार्यक्रम आहेत. याच्या आधी खऱ्या अर्थाने ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अशा आपल्या महाराष्ट्राच्या असणारे सभापती आपल्या सर्वांच्या परम भाग्याने आणि ज्यांच्या जीवनामध्ये जे भाग्य लाभलं असे असणारे मंत्रिमंडळातले सभापती म्हणून ज्यांना पद मिळालं असे आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले आपल्या गावाचं भूषण, आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचे भूषण रविदादा सुरोशे त्यांचे कार्यकर्ते आले आहेत. आपण सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करूया. विठ्ठल त्यांचं जीवन बाबाच्या मांडीवर केलं ऐका नाही. मी सांगत असतो बाबा देगुळा असताना लहानपणी ऐका नाही, बाबा जेवण घ्यानंतर 2 तास विश्रांती घ्यायची आणि 4 वाजता ऐका नाही बाबाच्या मांडीवर पाटावर पोटावर उड्या मारण्याचं काम करणारे ऐका नाही आमच्या स्तरे भाजपचे कार्यकर्ते आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या स्तरे बचेंद्र भाऊ या ठिकाणी आले. खऱ्या अर्थाने असे अनेक मंडळी या ठिकाणी आहे. आपल्याला फुल टाकून पुष्पगुच्छ मला वाटतं 12 वाजले आहेत. अभंग आपण घेऊन बाबांच्या प्रतिमेवर या ठिकाणी
पुष्पवृष्टी आपल्याला करायची आहे. बरेचशी मंडळी बाबांचे सेवाधारी समाधी ठिकाणी पुष्पवृष्टी करणार आहेत आणि इथे आपण सर्वांनी पाठीमागे जे बाबाची प्रतिमा आहे खऱ्या अर्थाने त्या प्रतिमेवर आपण पुष्पवृष्टी करायची आहे. आपण घ्या. तुम्ही कृपा सुद्यावे तुम्ही कृपा आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावे तुम्ही कृपा सकळा सांगावे विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे अंतकाळी विठू अमासे पावला अंतकाळी विठू अमासे पावला पुढे सैत झाला गुप्त साधण्याकरता गेले 7 दिवस आपण जो आटापटा केला आपलं संपूर्ण वेळ या ठिकाणी दिला तो क्षण आपण साधलेला आहे. आता पुढे बोध करणे आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. मला वाटतं अभंग 4 चरणाचा आहे. मी फक्त पहिलं चरण सोडणार आहे आणि बाकीचे सोडणार आहे. विठाला विठ्ठल पहिल्या चरणाचा सरळ सरळ शब्दार्थ सांगू आपण आणि बाकीचे चरण पुन्हा कधी आल्यानंतर होय. आपण अनेक वेळा याच्यावर चिंतन ऐकलेलं आहे. अनेक वक्ती अनेक कीर्तनकार या अभंगावर चिंतन करतात. खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळा सांगितलं गोपाळानो चला बोलू गाई आपण सर्व गायीची वळती करू का. गोकुळवासी गोपाळां खेळत असताना आता खेळ हा मर्दानी खेळ आहे ऐका नाही. तो आतासारखा दळूबाई खेळ नाही ऐका नाही. आताचे खेळ म्हणजे कॅरम घरात बसल्या बसल्या दोघांनीच खेळ खेळायचा ऐका नाही. हे कॅरम खेळ ह्या दळूबाई खेळ आहे. पण खऱ्या अर्थाने पूर्वीचे खेळ मर्दानी खेळ हे राहिले नाहीत. आणि ती मर्दानी खेळ करत असताना खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख ऐका नाही. म्हणजे पोटात भूक असेल तर खेळणाऱ्याला खेळाचा आनंद मिळत नाही. खऱ्या अर्थाने तो भाव ओळखून भगवान श्री सांगितलं गोपाळानो चला वळू गाई गाईची वळती करा. गोपाळाने गाईची वळती केली. गाईला पाणी पाजलं गाई रवण करण्याकरता बसवल्या. खऱ्या अर्थाने का बसवल्या. आता आपल्याला जेवण करायचे आणि जेवण करण्याकरता आपल्याला जेवता जेवता उठायची पाळी होऊ नये. जेवणारा जेवण करण्याकरता बसतो आहे का नाही. बैसू जेवू एके ठाई बैसू जेवू आणि एके ठाई एक एक शब्द अशी मार्मिक आहे. ज्याला जेवायचे त्याने बसलं पाहिजे. बसल्याशिवाय त्याला जेवता येत नाही ऐका नाही. तो बसला तर त्याला जेवण मिळतं ऐका नाही. आपला अनुभव आहे. एखादा वाड्याला म्हणला ए वाढपे मला जेवायचंय तो वाहणार म्हणता अरे बस ना मग बस लगेच पात्र टाकतो लगेच वाढतो ऐका नाही. जेवणा करता जेवणाला बसलं पाहिजे. अलीकडे माणसं जेवत असताना बसत नाही ऐका नाही. आता नवीन पद्धत निघली आपल्या खेड्यापाड्याने बरे म्हणा पण शहराला जेवायची पद्धत आहे ती बपी जीवन ऐका नाही. लग्न कार्यामध्ये यजमान सर्वांना आव्हान करतो या माझ्या मुलीचं असा विवाह सोहळा आहे त्या सोहळ्याला या. आल्यानंतर तुम्ही लग्नानंतर सर्वांनी भोजनाचा लाभ घ्या भोजन करा ऐका नाही. जेवण्याकरता बसण्याची बैठक नसते उभा राहून बप्पी जेवण ऐका नाही. मग त्याच्याकडे ते अधिकारी असतात ऐका नाही. सर्वसामान्य सोयरे असतात ऐका नाही. पण त्यावेळेस उभा राहून जेवतात ऐका नाही. ते ताट घ्यायचं आणि प्रत्येक स्टॉल जायचं वाढ ग माय. आता म्हणत नाही तो भावगळ ऐका नाही.
खऱ्या अर्थाने असं ते ताट घ्यायचं, प्लेट घ्यायची, उभाट्या जेवण करायचं आहे का नाही. त्या जेवणाला काय म्हणतात इकडं, काय म्हणतात, काय नाव आहे, बप्पी जेवण. बप्पी जेवण आहे का नाही. बप्पी जेवण त्याला म्हणायचं ज्या जेवणामध्ये आनंद नाही, ज्या जेवणात प्रेम नाही, त्याला म्हणायचं बप्पी जेवण आहे का नाही. कारण बप्पी जेवण जेवणारा जेवत असताना तो यजमान असं म्हणत नाही तुम्ही बसा जेवा ऐका नाही, आलात या गेला जा आणि खाल्लं खा ऐका नाही. म्हणजे ज्या जेवणात प्रेमच नाही त्याला माणसं बप्पी जेवण आहे. पण बसल्यानंतर पात्र टाकणं, पक्वानं वाढणं ऐका नाही. तो यजमान म्हणतो घ्या बरं दमाने घ्या, काय घ्यायचं काय हवंय, याच्यामध्ये प्रेम आहे. जेवणाऱ्यालाही प्रेम आहे आणि वाढणाऱ्याला प्रेम आहे, यजमानाला प्रेम आहे. खऱ्या अर्थाने जेवत असताना बसलं पाहिजे ऐका नाही. मला वाटतं गेल्या श्रावण सोमवारी ऐका नाही इथे या भव्यदिव्य मंडपाचं उद्घाटन झालं, सत्यनारायण पूजा केली. त्यावेळेस अनेकाला इथे भोजनामध्ये काम केलं आणि त्या भोजनाकरता उदाहरणाकरता ज्यांच्या माध्यमातून हा मंडप उभा राहिला आहे त्या असताना माननीय रोहितदादा पवार या ठिकाणी आले आणि त्यांच्याबरोबर आले. ते स्वतः त्यांना आम्ही जेवण दिलं, आधी भाजी भाकरीचं जेवण दिलं. ज्या गोकुळाशी गोपाळांना भगवंतांनी भाजी भाकरच खाऊ घातली ऐका नाही, तसं भाजी भाकरी जेवण दिलं ऐका नाही. त्यावेळेस दादा उभाट्या जेवण नाही बसले, म्हणजे ज्यांना बसायचं माहिती आहे ऐका नाही. खऱ्या अर्थाने तोच माणूस मोठा असतो, तोच माणूस मोठा असतो. काय त्यांनी बसून जेवण केलं खऱ्या अर्थाने. म्हणजे जेवताना बसलं पाहिजे, बसण्यात फार महत्त्वाचं आहे ऐका नाही. त्याच्यावर पुष्कळसं चिंतन करता येईल. परमार्थसुद्धा ऐका नाही, जो पारमार्थिक आहे तरी सुद्धा परमार्थ करता बसलं पाहिजे, बसलं पाहिजे. बसलं तर खरा लाभ आहे. एक चित्त करणं म्हणजे परमार्थातला बसणं आहे. आमच्या बीबीसी महाराजांना असं गोड प्रमाण दिलं, असं गोड प्रमाण दिलं खऱ्या अर्थाने, असं समर्पक प्रमाण देणं खऱ्या अर्थाने त्या कीर्तनाला आगळा वेगळा रंग येत असतो. मला वाटतं आपल्या सर्वांना प्रसंग माहिती, मी सांगून आपला वेळ घेत नाही. नामदेवराय कीर्तनामध्ये कीर्तन करत असताना देव नाचायचा. नामदेवराच्या कीर्तनात देव नाचला हे खरं आहे, परंतु कोणामुळे नाचला, नाचण्याचं खरं भगवंताचं काय कारण आहे, त्याचं मुख्य कारण आहे कीर्तनकार योग्य आहे, देवाचा भक्त आहे, त्या नामदेवरायाने कीर्तन करावं. आणि कीर्तनामध्ये योग्य विषय म्हणत असताना योग्य प्रमाण देण्याचं काम त्या काळामध्ये आळंदी निवासी संत सम्राट ज्ञानराज माऊली टाळ घेऊन बसायचे ऐका नाही. आणि त्या माऊलीने असं प्रमाण द्यायचं कसं, जसं विषय तसं प्रमाण, आणि जसं प्रमाण आहे तशी चाल ऐका नाही. आणि अशी चाल माऊली म्हणल्यानंतर ऐशी अभंग बोलता, ऐशी अभंग बोलता रंग कीर्तनी भरला आणि प्रेमाच्याने छंदे विटू गाऊ नाचू लागला. म्हणजे खऱ्या अर्थाने कीर्तन करापेक्षा कीर्तनाला साथ करणारे माऊलीच जे गायक वादक असतात खऱ्या अर्थाने त्यांनी योग्य प्रमाण योग्य चाल दिलं तर मी काय देव नाचल. बाबा सुद्धा समाजात नाचत असतील विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये बसलं पाहिजे. आपण परमार्थ 24 तास करतो ऐका नाही, पण बसत नाही ऐका नाही. म्हणजे एक क्षणभर जी आपली साधना करायची आहे त्या साधनामध्ये एकाग्र होणं महत्वाचं आहे. आपले मनातले विचार ऐका नाही, मनातले काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे विकार आहेत ऐका नाही. आपले इंद्रिय संपूर्ण बहिर्मुख आहेत, ते बहिर्मुख झालेले इंद्रिय अंतर्मुख करणं म्हणजे हे खरं बसणं आहे. आणि जेव्हा इंद्रिय अंतर्मुख होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने बसल्यानंतर जो लाभ होतो
तो ब्रह्मरसाचा अर्थात देवाच्या प्राप्तीचा अनुभव येतो. म्हणून जेवत असताना जेवताने बसलं पाहिजे, ऐका नाही, आणि साधनामध्ये सुद्धा आपण एकाग्र होऊन बसलं पाहिजे. अशा प्रकारचं आव्हान तुकोबराय भगवंताचा अनुवाद करतात. चला वळू गाई बैसू जेवी एकेटाई, बैसू जेवू, ऐका नाही, कारण जेवण्याशिवाय आनंद नाही, जेवण्याशिवाय तृप्ती नाही, ऐका नाही. माणसाला ढेकर कधी येतो? नाही जेवता येतो का? जेवण केल्यानंतर ढेकर येतो, ऐका नाही. खऱ्या अर्थानं ढेकर येणं म्हणजे जेवणाची तृप्ती आहे. भरपूर खाल्लं, भरपूर खाल्लं, ढेकर आलाच नाही, काय उपयोग आहे? माणसाला बसल्यानंतर ढेकर यावं, ऐका नाही. ढेकर येणं म्हणजे आडर आहे, गोडवान फुल झाले, आता पाठवू नका. पण आमच्यातले असे आहेत, 4-4 ढेकर येतात तरी वाढात म्हणतात, ऐका नाही. येऊ द्या, येऊ द्या, ऐका नाही. खऱ्या अर्थाने ढेकर हे तृप्ती आहे. तसं आपण साधनेमध्ये एकाग्र होऊन अंतर्मुख होऊन बसणं हे खरं जीवन आहे. आणि बैसू जीव एकेटाही, जेवत असताना एकट्याने जीव नाही, जेवणातला आनंद मिळण्याकरता आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कारण एकत्र येणं फार महत्त्वाचं आहे. कारण संप्रदायामध्ये सर्व एकत्र आले, एकच चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, आहे की नाही. हे एकत्र महत्त्वाचं आहे. आणि असं एकत्र येणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातला खरा फायदा आहे. या ठिकाणी आपल्या तालुक्यातील वारकऱ्यावर प्रेम करणारे आमच्या स्तरे राजकीय क्षेत्रातील आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या स्तरे मधुआबा राळेबाद या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. विठाला विठाला जेवण करताना बसलं पाहिजे, एकट्या जेवण करतं कामा नाही. मला वाटतं आपल्या भारतीय सणामध्ये प्रत्येक सणाला एक सण येतो, ऐका नाही, प्रत्येक महिन्याला एक सण येतो, ऐका नाही. तो सण कसं करताय? किंवा त्या सणाच्या निमित्ताने आपल्या मंडळी पूर्वी असताना पुरणपोळी करायचे. आणि जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्या घरी करायचा तेव्हा एकटं कोणी जेवतं का? घरातले सर्व कुटुंब परिवार, कुटुंब संस्था एकत्र येऊन ते जेवतात, ऐका नाही. कमीत कमी त्या निमित्ताने ते एकत्र येणं. तसं आपल्यात पाहतो आपण जेवत नाही असं नाही, आपण सकाळ दुपार सांग जेवतो. पण असं जेवतो, ऐका नाही. मुलगा जेवतो, वडील नसतात, वडील जेवतात, मुलगा नसतो, भाऊ जेवतात, भाऊ बाकीच नसतात. म्हणजे हे एकटं जेवतो, त्याच्यामुळे त्याचा आनंद मिळत नाही. खऱ्या अर्थाने जेवण करताना कमीत कमी दिवसातून एकदा तरी आपण सर्वांनी एकत्र जेवण केलं पाहिजे. आणि बैसू जीव एकेटाही, आपण एकत्र बसून जेवण करू, अशा प्रकारचं आव्हान गोपाळाला भगवंताने केलं. म्हणून चला वळू गाई बैसू जीव एकेटाही, का बहु केली वनवन पायी पेटे झाला शेण. विठोबार कुमाई, हरे विठोबार कुमाई, पार 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 कुमाई, आपण पहिल्या चरणाचा भावार्थ केलेला आहे. मी तुमच्या या ठिकाणी संगतीने पहिलं चरण सोडलेलं आहे. राहिले 3 चरण तुमच्या साक्षीने सोडून देतो, ऐका ना. आता त्याला नाईलाज आहे. पण जाता जाता भगवंताने गायीची वळती करायची का सांगितलं त्याचा एक मुद्द्याचा अर्थ एका क्षणात सांगतो. आणि मी पुढील चिंतन या ठिकाणी थांबवतो. खऱ्या अर्थाने या अभंगाचं शेवट चरण आहे. तुका म्हणे धावे, 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 तुका म्हणे धावे,
पाय पिटी झाला शिन पाय जिन चरण नदी निकसी सुरसरी जिन चरण नदी निकसी सुरसरी शंकरी जटा समायो वावा जटा शंकरी नाम परियो है जटा शंकरी नाम परियो है त्रिभुवन कारण आई भज मन राम चरण सुखदाई भज मन सीताराम 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 चरण सुखदाई पाय पिटी झाला पाय पिटी झाला झाला तीन पाय पिटी झाला तीन पाय पिटी झाला तीन
झाली होती, मला 2 मिनिटात त्याचा अर्थ सांगायचा होता, पण या संपूर्ण गायक वादकाने अशी चाल दाखवली. पण चाल कोणी दाखवत नाही, जे चालीचे त्यांनाच चाल दाखवायची. खऱ्या अर्थाने सुंदर असं या ठिकाणी सर्वांनी गायन केलं. आणि विशेष रूपाने हरिभक्तपरायण ओंकार महाराज यांनी खऱ्या अर्थाने नाकातून सनई अशी वाजवली आहे की नाही, की त्या सनईने आपला मंत्रमुग्ध केलेला आहे. आमच्या बाबाच्या भक्त ताई तर त्यांना राहवलं नाही, जसा देव कीर्तनात नाचला तसा उठून नाचल्या ताई खऱ्या अर्थाने. म्हणजे हे अंतकाला भिडणारे सनई आहे, हे सर्व गायक आहेत खऱ्या अर्थाने. मी त्यांचं पुन्हा अभिनंदन करतो. तुकाराम महाराजांनी या ठिकाणी उल्लेख केला, तुका म्हणे धावे मग अवघी बरवे. गोपाळांनो, वेळ झालेली आहे, गाईची वळती करा आणि ती वळती अशी करा, ढेळणी करू नका, लवकर करा. वळती लवकर का करायची पाळी येते त्याचं कारण आहे, एक तर जेवायची वेळ झाली म्हणून लवकर वळती करा, आणि दुसरी कारण आहे वळती का करायची पाळी येते, ज्या गायी आपण सांभाळतो त्या गायी वळती नाही केलं तर चरत चरत दुसऱ्याच्या शेतात जातात, ऐका नाही, आणि दुसऱ्या शेतात गेल्यानंतर विनाकारण शिव्या खायची पाळी येते. पूर्वीच्या काळामध्ये एखादं गाई चरत असताना दुसऱ्या रानात गेली तर तो मग शेताचा मालक त्या गायी हाकायचा आणि कुठं न्यायचा, नेकनूरला नाही बरं, त्या गावातल्या एक कोंडोळा असायचा आणि त्या कोंडोळ्यात त्या गाई जमा करायचा. मग त्या घर मालकाने गाईच्या मालकाने यायचं, ती पावती फाडायची, गाई सोडायच्या. तशी आपली गाय चरत असताना बाहेर राहू नये, वळती करणं गरजेचं आहे, आणि ती लवकर वळती करा. तुका म्हणे धावे आणि मग अवघे बरे. शेजारच्या मालकाने पाहायची आधी वळती करा, त्यांनी तक्रार करायच्या आधी वळती करा, हा त्यातला भाव आहे. आणि तुकाराम महाराज हेच आव्हान तुम्हाला करतात, तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. आपणही सुद्धा वळती केली पाहिजे, कारण आपणही गायी राखत आहेत. आपल्या देहामध्ये 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन, ह्याच 11 गायी आहे, आणि ह्या वळती करणं गरजेचं आहे. कारण ह्या गायी इंद्रियरूपी गायी, जी मनेरी गायी, हे सतत बाहेर पळणाऱ्या आहेत, बाहेर फिरणारे आहेत. बाबाच्या बहीण असतं वरी आहे इकडं, बाबाच्या बहीण या ठिकाणी आहेत, बाबाचे पुतणे आलेत, त्यांनी वर यायचे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला आव्हान केले, आपण सुद्धा हे इंद्रिय बहिर्मुख झालेत, अंतर्मुख करा, आणि हे का करा, लवकर करा. तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. मग अवघे म्हणजे याचा अर्थ आहे या देहात आपण आहोत, म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहेत तोपर्यंत वळती करा. वळती करत असताना आपल्या काही बाहेर गेल्या, इंद्रिय बहिर्मुख असतील, आणि आपण जर आयुष्य संपलं मेलो तर पुन्हा जन्माला यावं लागल. इंद्रिय बहिर्मुख झालेत, हेच अंतर्मुख करणं, हीच तुम्हाला आम्हाला वळती सांगितली आहे. आणि हे वळती लवकर केली म्हणजे आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत केली तर मग अवघे बरवे. आणि तुम्ही वळती लवकर नाही केली, इंद्रिय मन रूपी मन आकळलं नाही, इंद्रिय आकळलं नाही, तर आपला विषय तर पुन्हा जन्माला यावं. मग खऱ्या अर्थाने ही पाळी येऊ नये म्हणून आपणही सर्वांनी आपल्या इंद्रियरूपी गायीची वळती करा. मग तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. बहु केली वन वन पायी पेटी झाला श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका सर्वांना गोपाळांना एकत्र केलं, सर्वांनी केलं. गोपाळांना तर जेवायची वेळ झाली आहे, आपल्याला जेवायचं आहे. प्रत्येकाने आपली शिदुरी आणा. गोपाळाने शिदुरी आणली, समोर ठेवली. देवानी पाहिली शिदुरी आहे, आणली खरं, पण देवा सांगितलं गोपाळांनो जशी माझी आहे तशी तुमची नाही, माझी जशी आहे तशी घेऊन या. तुका म्हणे धावे मग अवघे बरे. म्हणजे याच्याकरता आपला काला करायचा आहे, काल्याकरता आपली शिदुरी मास्तरकी असावी. गोपाळ म्हणे देवा जशी तुझी आहे तशी आमची नाही, आमची जशी असेल तशी मिसळून घे. तुका म्हणे हरी माझी कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. किंवा ज्ञाना घेवर घर चिदानंदी, आमचं घर तुझं आहे. शेवटी देवाला ऐकावं लागलं. तोच यमुनीच्या वाळवंटामध्ये भगवंताने गोपाळाला काला दिला, तोच काला आमच्या चंद्रबाईच्या वाळवंटामध्ये भगवंताने केला. बसा भगवंताने केला. आणि असा काला सिद्ध संत सद्गुरू सीतारामाच्या आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी उत्सव केले, अनेक ठिकाणी सप्ते केले, अनेक ठिकाणी बाबांचे आपलं वाढदिवस साजरे झाले. मोठ्या मोठ्या उत्सवामध्ये आपण काला केलेला आहे, आणि त्याचाच मागोवा घेऊन आज आपल्याला काला करायचा आहे. असा काला भगवंताने गोपाळ दिला, तोच काला आपण श्रवण करायचा आहे.
आणि हा काला अधिकारी आपण आहोत. आपण सर्व बाबांची भक्त आहोत, वारकरी आहोत, म्हणून आपला हा काला शिवण करायचा आहे. हा काला शिवण जसे त्यावेळेस इंद्र चंद्र ब्रह्मदेव आले, भगवंतांनी त्यांना काला दिलाय, तसं आज सुद्धा अनेक इंद्र चंद्र ब्रह्मदेव काला अपेक्षा होऊ शकतात, पण खऱ्या अर्थाने त्यांना काला द्यायचा नाही, काला आपण शिवण करायचा आहे. असा काला भगवंताने गोपाळ दिला, त्या स्वर्गादेवाला काला दिला नाही. त्यांचं पैजी कशी केली, 1 मिनिटात तो कार्यक्रम साजरा करून सेवा समाप्त करू. ब्रह्मदेवाला भगवंताने वाकूळ दाखविल्या, त्या कशा दाखविल्या, आपण सर्व वर हात करायचा आहे. अगदी सरळ वर हात करा, ऐका नाही, कुणी आळस करू नका. जर वर हात नाही केला आणि बगलात मांजरी उठली तर तुम्हाला 8 दिवस हात वर धरावं लागेल. केले वर हात, ऐका नाही. आता मी जसं म्हणत तसं आपण सर्वांनी खुणा करायच्यात. विठाला 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 खाली हात घेतले, आधीच घेतले का सांगायचं गरज पडली नाही, मनानेच हात खाली घेतले. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आज आपण अधिकारी आहोत. या ठिकाणी भगवंताने गोकुळाशी गोपाळाला काला करत असताना अधिकारी स्वर्गातले असताना ते काल अधिकारी आहेत, पण काला त्यांना नाही. काला वाटो एकमेका वैष्णव निकास ब्रह्म. वैष्णवाला काला मिळतो. वैष्णव याचा अर्थ आहे देवाचे भक्त, देवाचे उपासक, देवाच्या कार्याला आपलं सर्वस्व मदत करणारे जे कोणी आहेत, आपल्या हाताने मनाने आपल्या वाणीने मदत करणारे जे कोणी आहेत तेच खरे कालेचे अधिकारी आहेत. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आपण सर्व अधिकारी आहोत. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी हजर असणारे, आपल्या वारकऱ्यावर प्रेम करणारे आदरणीय आमच्या स्तरी तालुक्याचे आमदार रोहितदादा पवार ते सुद्धा अधिकारी आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्याकरता हा भव्यदिव्य मंडप शासनाच्या निधीतून मंजूर करून या ठिकाणी देऊन खऱ्या अर्थाने अधिकारी बनलेले आहेत. असं अधिकारी खऱ्या अर्थाने काला मिळतो. आपण सर्व कालीचे अधिकारी आहेत. मी आपला अधिक वेळ घेत नाही. या ठिकाणी दहीहंडी पुढे गेल्यानंतर दहीहंडी विठ्ठल जय जय विठ्ठल घ्या की विठ्ठल जय जय शिंगे लांब विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोले खाली बसा खाली ऐका 5 मिनिटं सर्वांनी खाली बसा विनेकरी विना लावून घ्या विनेकरी विना लावून घ्या लावा विना विना तुम्ही वारे दोही विना लावून घ्या विना तुका म्हणे हाती डोका आणि कवनी हे तुम्ही वारे आबा आबा उपरने धरा तुका म्हणे हाती टोका आणि कबुरने लोका तुम्ही वारे दोही कडे बाकीच्या खाली बसा पसरणी तुका म्हणे हाती टोका आणि कबुरो देते लोका तुम्ही वारे दोही कडे मुख पसरणे करे कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जगी प्रकाश काला का वैष्णवनिका वाकुलिया ब्रह्मानिका उत्तम लोका दाखवू ऐका स्टेजवर उभे असणारे खाली बसून घ्या स्टेजवरती उभे असणारे सर्वांना विनंती कृपया खाली बसून घ्या ऐका आता खाली बसून घ्या सगळे स्टेजवरचे खाली बसून